विधानसभा निवडणुका भाजप राज्यात सामूहिक नेतृत्वात लढण्याची शक्यता। अमित शहांच्या संवाद मेळाव्यात पत्रकांचं वाटप। नव्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे लाड करताना निष्ठावान कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्या। मराठवाड्यात भाजपच्या शिष्टमंडळाची भाजप श्रेष्ठींकडे मागणी। गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांच्या स्वागताचेही लावले बॅनर। दिंडोरीतून झिरवाळ पिता पुत्र आमने सामने येण्याची शक्यता। मोहोळचे माजी आमदार रमेश कदमांनी घेतली शरद पवारांची भेट। मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत मानेंना आव्हान देण्याची शक्यता। शरद पवार हे आमचे दैवत, आम्ही चुकलो तर कान धरा। अजित पवारांनी पुन्हा शरद पवारांना आव्हान। अजित पवारांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। बलात्काराच्या गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तोडून मारलं पाहिजे, उदयनराजेंचं वक्तव्य। संभाजीनगरात शिंदे फडणवीसांच्या बॅनरमुळे चर्चा। शिंदेंच्या बॅनरवर शिंदे सरकार मराठा सरदार तर एक अकेला सप्पे भारी म्हणत भाजपची फडणवीसांचे फोटो वापरून बॅनरबाजी। प्रिया दत्त विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। आशिष शेलारांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टात जाणार, कुठली तारीख दिली तरी आम्ही न्याय मागत राहणार, सुषमा अंधारेंचा सरकारला इशारा। शहादा तळोदा मतदारसंघात महायुतीत बंडाची शक्यता। भाजप आमदार राजेश पाडवींच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या मोहन शिवाळेंचा दावा। नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर 5 ऑक्टोबरला पहिली लँडिंग टेस्ट। एअरपोर्टच्या पाहणीनंतर आमदार शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची प्रक्रिया वेळेनुसारच होणार, याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टानं फटकारलं।